असंभव मधला भालचंद्रराव हा सध्या फारच गाजतोय आणि लोकांना खूप आवडतोय. म्हणजे महाराष्ट्राबाहेर आणि फॉरेनमध्ये सुद्धा मला बाहेरून लोकांचे फोन येत आहेत की भालचंद्रराव अशा पद्धतीचा आहे की ज्याचा लोकांना एवढा राग येतो. तो भालचंद्रराव म्हणजे मी, अशोक शिंदे. माझी खरी करिअरची सुरुवात ही पुण्यापासून झाली आणि संगीतकार राम कदमाने मला संधी दिली. शाहीर पट्टीवापरांच्या जीवनावर चित्रपट करत होते, मी पट्टीवापर करत होतो. पण चित्रपट काही कारणामुळे रिलीज होऊ शकला नाही आणि रेशीम गाठी या चित्रपटाने पडद्यावर आलो लोकांसमोर. चित्रपटाला सुरुवात झाली, प्रवास सुरू झाला आणि माझ्या आयुष्याचा खरा स्ट्रगल सुरू झाला. म्हणजे खऱ्या अर्थी हिरो होऊन झाल्यानंतर स्ट्रगल संपतो, पण माझा स्ट्रगल सुरू झाला. त्याच्यानंतर मी मुंबईत आलो, रंगत संगत लक्ष्मीकांत बेर्डेवर गेला. प्रवास चालू असताना एकापेक्षा एक नावाचा चित्रपट मला सचिनने विचारला विलन म्हणून, आणि तो पहिला चित्रपट माझा सिल्वर जुबली गोल्डन जुबली झाला. पण तरी मला क्रेडिट मिळालं नाही. त्याच्यानंतर जयश्री गडकरांचा सासर माहेर जो अँटी हिरो होता, त्याच्यात हिरो अशोक सराफ होते. आदर्श ही सगळी मोठी मंडळी आहेत, मोहन जोशी, नाना पाटेकर, अशोक सराफ. त्या पद्धतीने मी त्यांना फॉलो करत गेलो. अमिताभ बच्चन साहेब माझे आदर्श आहे. मग जयश्री गडकरांनी प्रोड्यूस केलेला, मॅडमनी प्रोड्यूस केलेला अशी असावी सासू चित्रपट आला. त्यातही पुन्हा निगेटिव्ह भूमिका होती. हिरो म्हणून आलो, विलन झालो, अप्रिशिएट झालो, त्या भूमिका मिळायला लागल्या. पुन्हा सिरियलकडे टर्न झालं. मराठी सिनेमात थोडे कमी होत होते. 700 एपिसोड, 500 एपिसोड, 1000 एपिसोड. मग घरकुल नावाची आमची सिरियल गाजली. घरकुल मालिकेत माझा अनिरुद्ध पटवर्धन खूपच गाजला. म्हणजे घराघरात मला एक अप्रिसिएशन मिळाले, चांगला मुलगा म्हणून. पण पुन्हा सिरियल करत असताना पुन्हा चित्रपटाच्या ऑफर्स आल्या आणि करत 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 75 चित्रपट कधी पूर्ण झाले कळलं नाही. 75वा चित्रपट म्हणजे एवढंच आभाळ, ज्याची खूप तारीफ झाली, ज्याला आतापर्यंत आम्हाला 23 अवॉर्ड्स मिळाले, अजून अवॉर्ड्स मिळायचेच आहेत. जो लॉस एंजेलिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला सिलेक्ट झाला, ज्याच्यात मी प्रमुख भूमिका केली, मी प्रतीक्षा लोणकर. उत्तम अनुभव मिळाला आणि पुन्हा मेन स्ट्रीमकडे मी वळलो. म्हणजे आयुष्यात आता असं झालेलं आहे की हिरो म्हणून आलो, विलन झालो, परत हिरो झालो, परत विलन झालो आणि आता भालचंद्ररावमुळे एक वेगळंच रेकग्नेशन मिळालं, जे मला एक्सपेक्टेड नव्हतं. 10-12 एपिसोडमध्ये लोकांच्या तो माइंडमध्ये जाऊन बसला. मी प्रारब्धाला मानतो त्याप्रमाणे 75 चित्रपट कंप्लीट झाले. म्हणजे येणारे 11 चित्रपट आहेत. मी आता खरं सेंचुरीकडे निघालोय, लवकर होईल असं वाटतंय. पूर्वी असं म्हणायचे की मराठी नटांना हिंदीमध्ये काही भाव नाही, पण आता तसं नाहीये. आता अनेक लोकांनी प्रूव्ह केलंय. मी करेन तर उत्तमच करेन. मला अनेक ऑफर्स हिंदीच्या आल्या आहेत, मित्राच्या, भावाच्या. मी करणार नाही असं ठरवलं होतं. मराठी सारखंच मी हिंदीत नाव करेन आणि एक इच्छा आहे की यशराज म्हणा किंवा अशा मोठ्या गाण्यांमध्ये राकेश रोशन, राम गोपाल यांच्याकडे कामं करायचे आहेत. आणि मी प्रारब्धावर विश्वास ठेवून आहे की एक दिवस नक्की जर माझ्या आयुष्यात एवढे चढउतार येऊन गेले आणि मी इथपर्यंत पोहोचलो, यशस्वी झालो, तर हिंदीतही एक दिवशी फिल्मफेअर अवॉर्ड मिळवीन आणि हिंदीतला एक सिनेमा सिल्वर जुबली झालेला असेल अशी माझी स्वप्न आहे आणि ती वर्षांनी पूर्ण करावी अशी मी अपेक्षा करतो.